बंधू तुझ मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर होती शेंदुराची कंठी झळके मार मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूममध्ये आणि बाप्पांच्या दर्शनाला महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत जे आलेत. सर, स्वागत तुमचं. उद्योगासारखं महत्त्वाचं खातं मिळालं आहे, त्यावरही आपण बोलणार आहोत. बाप्पांच्या समोर बाप्पांच्या साक्षीने आपण आहोत. गणपती बाप्पांचा उत्सव यावेळेस खूप जोरात दिसतोय. महाराष्ट्राला तुम्ही काय सांगाल, हा माझा पहिला प्रश्न. आणि उत्सवाच्या निमित्ताने एक तुमचा उद्योगमंत्री म्हणून एक आम्हाला शुभेच्छा संदेश हवा आहे. सर्वप्रथम आपल्यालाही मनापासून शुभेच्छा देतो आणि बाप्पाची आरती करण्याची संधी मला दिली त्याबद्दल आभार देखील मानतो. आणि आज आरती करताना मनामध्ये हीच भावना होती की महाराष्ट्राच्या जनतेवर कुठचेही संकट येऊ नये, करोनासारखी पुनरावृत्ती परत कधीही होऊ नये, चांगलं आरोग्य सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालं पाहिजे, बळीराजा सुखावला पाहिजे. आणि जे काही संकल्प उद्योग खात्यामार्फत आम्ही करतो आहे, जे जनतेच्या हिताचे आहेत, ते यशस्वी झाले पाहिजेत. हाच एक संकल्प आपल्या आरतीच्या निमित्तानं मी गणरायाकडे केलेला आहे. वा. महाराष्ट्राला तुम्ही उद्योगमंत्री झाल्यामुळे काय मिळणार आहे? मी उद्योगमंत्री झाल्यामुळं काय मिळणार आहे ह्याच्यापेक्षा दोन्ही सेक्टरमध्ये मी काम केलं आहे. मागच्या वेळी 2.5 वर्ष मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावं, इंजिनियर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावं, किंवा अन्य पदवी संपादन केल्यानंतर काय करावं, हे मार्गदर्शन त्यावेळी मी करत होतो. आणि त्यावेळी मी असं सांगत होतो की प्रायव्हेट सेक्टरमधले जे उद्योग आहेत त्यांना देखील आम्ही सांगणार आहोत, विनंती करणार आहोत. आणि कदाचित गणपतीच्या आशीर्वादानं असेल तेच खातं आज माझ्याकडे आलं, उद्योग खातं. त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत होतो की प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या नोकरी मिळवून देऊ शकतो, तर ते शक्यतेची काय आवश्यकता नाही, खातंच माझ्याकडे आहे. मी चांगल्या पद्धतीनं सगळ्या इंडस्ट्रियलिस्टना एकदा प्लॅटफॉर्मवर एका बोलवणार आहे. आणि जेवढी स्थानिकांना प्राधान्य द्या, हा काय आपला जो काय मुद्दा कायमस्वरूपी असतो, तर तो एक रिव्ह्यू मी घेणार आहे की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये माझे महाराष्ट्रातले युवक आणि युवती किती आहेत. त्याच्यामध्ये असं काही नाही की ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच नोकरी मिळते. आमच्याकडे अशा पद्धतीची आखणी आहे की 10वी पासला देखील नोकरी मिळते, 12वी पासला देखील नोकरी मिळते, ग्रॅज्युएशन झालेल्याला देखील नोकरी मिळते, आणि PhD असलेल्याला देखील नोकरी मिळते. पण हा सगळा रेशो महाराष्ट्रीयन लोकांचा किती आहे किंवा स्थानिक लोकांचा किती आहे. आणि खरोखरच जे टॅलेंट महाराष्ट्रामध्ये नाही ते बाहेरनं आणणं हे मी समजू शकतो. पण जे महाराष्ट्रामध्येच टॅलेंट आहे त्याचं युटिलायझेशन जर महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीसाठी झालं तर तो प्रयत्न माझा राहणार आहे. नक्कीच. आपले न्यूज 18 लोकमतचे अनेक सहकारी देखील इथे आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. सर, न्यूज 18 लोकमतने गेला 1 महिना 7 दिवस सबंध राज्यामध्ये संवाद यात्रा केली. MIDC काही ठिकाणी आहे पण योग्य पद्धतीचं नियोजन नाही. काही ठिकाणी MIDCसाठी जागा संपलेली आहे अशी देखील एक ओरड लोकांमधून होताना दिसली. आणि काही ठिकाणी MIDCच नाही, म्हणजे शिकायचं इथे किंवा शिकायचं दुसरीकडे, पुन्हा घरी यायचं, घर सोडून नोकरीसाठी दुसरीकडे जायचं, अशी अवस्था आहे. याबद्दल काही धोरण आपण येणाऱ्या काळात हाती घेणार का? मला पहिलं आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं पाहिजे की MIDC हा जो एक प्रकार आहे किंवा जो विभाग आहे MIDC, म्हणजे उद्योग खातं ठीक आहे, पण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे जे काही एक निर्माण केलेली एक सिस्टीम आहे, ही जगातली सगळ्यात सुंदर सिस्टीम आहे. आणि म्हणून आपण केलेला सर्वेने आपण सांगितलेली महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्याकडे MIDC आहेत पण काही ठिकाणी आजारी उद्योग आहेत, काही ठिकाणी MIDCच नाही आहेत. मग MIDC मिनी MIDC 12 हेक्टरमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये आम्ही MIDC केलेले आहेत. मग तालुकानिहाय जर आम्ही MIDC केल्या, तिथल्या उद्योजकांना जर प्राधान्य दिलं तर चांगल्या पद्धतीचे उद्योजक देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतात. आता अनिल अगरवाल नावाचे एक फार मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ते UK आहेत, आपल्या भारतातलेच आहेत. तर त्यांना आम्ही विनंती करतो की वेदांता नावाचा एक जो प्रोजेक्ट आहे 2.25 लाख कोटीचा आहे, तो जर महाराष्ट्रामध्ये आला तर त्यांना आम्ही चांगला इन्सेंटिव्ह पॅकेज देतो आहे. आणि या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की आपण पंतप्रधान महोदयांशी चर्चा केली पाहिजे. आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये फक्त MOU झाले, त्याच्यावर मला टीकेमध्ये जायचं नाही, ते MOU का झाले, त्याचं किती काय पुढे झालं. पण वेदांता नावाचा प्रोजेक्ट जर महाराष्ट्रामध्ये आला तर आपल्याला आश्चर्य वाटेल, एवढा रोजगार महाराष्ट्रातल्या युवा पिढीला मिळेल. सेमीकंडक्टरचा तो प्रोजेक्ट आहे. म्हणजे आता आपण जर बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी सेमीकंडक्टर लागतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये. आणि कदाचित भविष्यामध्ये सेमीकंडक्टरची पॉलिसी आम्हाला करता येईल का, IT पॉलिसी करता येईल का, या दृष्टिकोनातनं आम्ही कामकाज करणार आहोत. पण दुर्दैवानं एक टीका म्हणून नाही, पण या MIDCकडे आणि उद्योग खात्याकडे जमीन घेणं आणि जमीन देणं एवढ्यापुरतं मर्यादित बघितलं गेलं. आणि याच्यातनं आपल्याला बाहेर काढलं पाहिजे.
आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट आपण करतो की आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे. आमच्याकडे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना नावाची अतिशय उपयुक्त योजना आहे. म्हणजे 50,000पासून 10 लाखापर्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकांना कर्ज देते आणि त्याला आम्ही इन्सेंटिव्ह परत देतो. जर त्याच्यामध्ये काही दुर्दैवानं त्याचा लॉस झाला तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्याला मदत करते. तर मी ज्यावेळी आढावा घेतला त्यावेळी मला कळलं की महाराष्ट्र शासनाकडनं आम्ही 60 कोटीच मागायचो. मग आता अमृत महोत्सवी वर्ष आहे म्हणून आम्ही संकल्प असा केलेला आहे की ग्रामीण भागातले 25,000 उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. आणि मला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की आतापर्यंत ही स्कीम जी काय इन्सेंटिव्हमध्ये 60-75 कोटीमध्ये खेळत होती, यावर्षी त्यांनी 550 कोटी रुपये हे उद्योग खात्याला दिलेले आहेत. 25,000 जर उद्योजक आम्ही तयार केले तर किमान त्यांच्याकडे 2 जरी लोक कामाला राहिली तरी 75,000 लोक यावर्षी आम्ही स्वतःच्या पायावर उभी करू शकतो, अशी ती स्कीम आहे. सर काय टाईम फ्रेम ठरवले त्यासाठी? नाही, एका वर्षात करावं लागेल. 550 कोटीचे इन्सेंटिव्ह जे मला मिळालेले आहेत शासनाकडनं ते या वर्षासाठी आहेत आणि आमचा प्रयत्न राहील की ते जानेवारी ते मार्चपर्यंत हे संपले पाहिजेत आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये पुन्हा आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत. कारण शेवटी आम्ही उद्योजक निर्माण करणार आहोत म्हणजे काय करणार आहोत. पण ते वर्षभरात होऊन दे, सगळे वर्षभरातच झालं. सगळे मार्चमध्ये एंडला नको व्हायला. त्याने आम्ही सुरू केलं, त्याची शिबिरं आणि सगळी सुरू केलीत. आणि आपणच मला अजून 6 महिन्यानं सांगाल की जी गणपतीच्या समोर मी घोषणा केलेली होती त्याचं फलरूप तुम्हाला बघायला मिळेल. फक्त ही घोषणा नाही. एक ना आम्ही न्यूज 18 लोकमतनी बातमी केली होती की बोगस स्टार्टअप्स म्हणजे स्टार्टअपच्या नावाखाली बेनिफिट घ्यायचा, शासकीय अनुदान किंवा योजना लाटायच्या असा प्रकार काही ठिकाणी आहे. असे तुमच्या काही निदर्शनास आलंय का? नाही, असणारच आहे. शेवटी 100% सगळे पारदर्शकपणानं काम करतात असा माझा काही खोटा दावा नाही. त्याच्यामध्ये काही टक्केवारी असू शकते. याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो की काही ठिकाणी ज्याचा उल्लेख आपण केला की MIDCच्या जागा इंडस्ट्रियलिस्टने घेतलेल्या आहेत. 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, 25 वर्ष जरी झाली तरी त्यांनी बांधकाम केलेलं नाही. मग परत घ्या. तर आता त्यापूर्वी का घेतलं नाही हे मला माहीत नाही. कदाचित मला ह्याच्यामध्ये अनेक टीकेला सामोरं जावं लागेल. पण ही सिस्टीम जी आहे ना, एखादा 5 गुंठ्याचा प्लॉट 25 वर्षापूर्वी म्हणजे ठाकरे गटाच्या आमदारांनी जी जागा घेतली असतील त्या घेणार का परत? नाही, मला असं वाटत नाही की आमदारांनी घेतलेल्या जागा आहेत. पण काही इंडस्ट्रियलिस्टने घेतलेल्या जागा आहेत त्या परत घेण्याच्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये एक आम्ही स्कीम बनवणार आहोत की ज्या बेरोजगारांना खरोखरच जर त्या जागा पाहिजे असतील त्या काढून घेतलेल्या जागा आम्ही सुशिक्षित बेरोजगारांना देणार आहोत. उदयजी, तुम्ही म्हणालात की गेल्या 2.5 वर्षात फक्त MOU साईन झाले. आपल्याला आठवत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आलेले होते, देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते, सुभाष देसाईजी उद्योगमंत्री होते. BKCमध्ये आपण मोठा कार्यक्रम केला. त्याही वेळेला आपण म्हणालो होतो की कित्येक लाख कोटींचे MOU झालेले आहेत आणि पुढच्या काही वर्षांमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत. 5 वर्षांचा किंबहुना तो 6 वर्षांचा तो काळ निघून गेला. मागचे 2.5 वर्ष सुभाषजींकडेच उद्योग खातं होतं. मग तो फॉलोअप तेव्हा का नाही झाला? म्हणजे हे रोजगार निर्माण करायचे होते ते जर गेल्या 5 वर्षात झाले की नाही झाले, आणि झाले त्याला असेल? एक फार मोठं कारण आहे कोविडचं. म्हणजे हे मी राजकीय कारण सांगत नाही, पण जे MOU झाले त्याच्यानंतर इंडस्ट्रियलिस्ट ज्या फ्लोनं आपल्याकडे यायला पाहिजे होते त्या फ्लोनं आले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि काही MOUंच्या बाबतीमध्ये मी असं म्हटलं की ते प्रदर्शनासाठी झाले फक्त. मुख्यमंत्री मोदी यांनी स्टार्टअपचा एक कार्यक्रम दिला होता, अतिशय चांगला आहे. आपण बारामतीला जर गेलात, जरी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते झालं असेल तर स्टार्टअप कशा पद्धतीनं आपण करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण बारामतीमध्ये आहे ना. पण ज्यांची मानसिकता आहे त्यांनी केलं, ज्यांची मानसिकता नाही ते ते केलं ना त्यांनी. म्हणजे जे आहे ते चांगलं आहे. जरी आमच्या विचाराचे नसले तरी त्यांच्याकडनं काही गोष्टी घेऊन आम्ही ग्रामीण भागामध्ये नेऊ शकतो. पण काही MOU जे झाले, आता मी 2-4 दिवसामध्ये एक MOU करतोय 5,000 कोटीचा जिंदाल बरोबर रायगडमध्ये. तर त्यांना मी सांगितलं हा नुसता MOU करून आपण फोटो काढायचे आहेत की ह्याच्यातनं काय रोजगार मिळणार आहे. मग हे 15 दिवस MOU साठी का गेले, तर मी त्यांना असं सांगितलेलं की कुठच्या टाईपच्या मुलांना तुम्ही रोजगार देणार आहात, किती रायगड जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार देणार आहात, किती क्वालिफिकेशनच्या ताकदीच्या लोकांना तुम्ही रोजगार देणार आहात, ही यादी पहिली द्या. MOUच्या वेळी ते मी डिस्प्ले करणार. म्हणजे ह्यांनी MOU नुसता केला नाही, हे असं केलं आणि 1 वर्षामध्ये जर तुम्ही करू शकला नाही तर जी काय कायदेशीर कारवाई ती करणार. कारण नुसता MOU करायचं, फोटो काढायचे आणि मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक अशी सकारात्मक वेव निर्माण करायची की आम्ही तुम्हाला रोजगार देतो. सर, तुम्ही रायगडचं उदाहरण दिलं, मी कंपनीचं नाव घेत नाही. अनेक परप्रांतीय आज अलिबाग तालुक्यात दिसतात. पेण अलिबाग तालुक्यात जर संध्याकाळी ST जो ट्रॅव्हल करतो, मराठी माणूस कमी आणि परप्रांतीय जास्ती असतो. हे परप्रांतीय कुठून आले, काय आले, कसा स्थानिकांना रोजगार मिळणार? मी हेच सांगितलं ना. म्हणून पहिला जिंदाल बरोबर जो आम्ही JSW बरोबर MOU करतोय त्याचा हाच मुद्दा आहे की तुम्ही किती रायगडच्या लोकांना नोकरीला लावणार आहात, किती मुंबईच्या लोकांना लावणार आहात, किती महाराष्ट्रीयन मुलं त्याच्यामध्ये काम करणार आहेत. परराज्यातली घेऊन येत ह्या मताचा मी नाही. पण जर आमच्याकडे तो टॅलेंट नसेल
तेवढी विद्वत्ता नसेल तर मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना देखील जाहीरपणानं सांगितलं होतं. कुलगुरूंच्या बाबतीमध्ये ज्या काही म्हणजे काही युपीतले होते, काही आंध्र प्रदेशमधले होते, तर मी जाहीरपणानं साहेब सांगितलं की का आपल्याकडे PhD झालेले लोक नाहीत का, आपल्याकडे मराठी माणसं नाहीत का, मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहेच. परंतु त्यांच्यापेक्षा टॅलेंट जर मोठा असेल, तो टॅलेंट आपल्याकडे नसेल तर परराज्यातनं नाही परदेशातनं आणलं तरी चालेल. पण ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या ठिकाणी आपण उद्योगधंदे करतो, त्या ठिकाणी तिथल्या मुलांना काम मिळालं पाहिजे ही माझी प्रामाणिक पाणी जमीन सगळं स्थानिक सगळं आणि- आपण देतो. आणि नोकऱ्या सगळं देतो. परप्रांतीयांना. नाही, नक्कीच ना, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थी किंवा जी तरुण पिढी आहे ही डिप्रेशनमध्ये जाते. उदयजी, मागच्या टर्ममध्ये तुम्ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होतात. विद्यार्थ्यांचे अनेक प्रॉब्लेम्स होते, त्यांना उच्च व तंत्र शिक्षित असूनही त्यांना जॉब मिळत नव्हते. आता तुम्ही उद्योगमंत्री आहात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियलिस्टना भेटणार तेव्हा ते तुम्हाला सांगणार की आम्हाला चांगला स्किल स्टाफ मिळत नाही आहे. ही मधली जी दरी आहे ती कशा पद्धतीने भरून काढणार? आपल्याला आठवत असेल की मी एक विनंती केली होती उद्योग विभागाला की उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि उद्योग विभाग हे जोपर्यंत टायप होत नाही तोपर्यंत आपण रोजगार देऊ शकत नाही. मी स्वतः चंद्रकांत दादांशी हे बोललोय की आपण एकत्र काम करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या खात्याचा अधिकार मला नकोय, खरंय. पण तिथनं जे काही प्रॉडक्ट निघेल विद्यार्थ्यांचं बरोबर आहे. ते कुठच्या स्किलचं आहे त्या इंडस्ट्रीची ते टायप असलं पाहिजे. आणि आपण जे कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणतो, कॅम्पस इंटरव्ह्यू किती यशस्वी होतात आय डोंट नो, मला माहीत नाही, पण कॅम्पस इंटरव्ह्यू असा असला पाहिजे की 30-60 लोकांची बॅच जर त्या इंडस्ट्रीची ॲफिलेटेड असेल तर त्या 60च्या 60 लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. पण मग जसा वॉर रूम कन्सेप्ट आहे तसा एखादा कन्सेप्ट करून का नाही एका प्लॅटफॉर्मवर आणून करत आपण? नाही, करावंच लागेल ना आणि आम्ही करणार आहोत. मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललोय आणि ह्याच्यातनं चांगला रोजगार निर्माण होईल. रिफायनरीचा एक मुद्दा गाजतोय त्याच्याविषयी देखील प्रश्न आहेत. नाणारला शिवसेनेनं विरोध केलेला होता तेव्हा तुम्ही शिवसेनेचे मंत्री होतात, रत्नागिरीचे पालकमंत्री होतात. आता भूमिका बदललेली आहे, सत्तेत भाजप आणि शिवसेना आलेली आहे, पण आता या शिवसेनेची भूमिका वेगळी असेल का? नाही, भूमिका अजिबात बदललेली नाही. अतिशय चांगला महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपण कोकणाच्या दृष्टीनं प्रश्न विचारला आहे. अजिबात भूमिका बदललेली नाही. त्यावेळी शिवसेना पक्षाची भूमिका होती की नाणारमध्ये प्रकल्प नको आणि ते आम्ही करून दाखवलं. नाणारमध्ये प्रकल्प रद्द झाला, पण त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं की रिफायनरी बारसू ह्या परिसरामध्ये जर होणार असेल तर आम्ही जागा द्यायला तयार आहोत. तर तीच भूमिका आमची आहे. नाणारला भूमिका शिवसेनेची निगेटिव्ह होती, पण इथं जर पॉझिटिव्ह होत असेल, शेतकऱ्यांना आम्ही समजवू शकत असू, तिथले गैरसमज दूर करणार असू आणि चांगलं पॅकेज जर शेतकऱ्यांना देणार असू तर रिफायनरी जर आली तर लाखो लोकांना कोकणातला रोजगार मिळू शकतो आणि या दृष्टीनं आम्ही वाटचाल करतोय. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. बाप्पाच्या समोर गप्पा सुरू आहेत आणि उदय सामंतजी आपल्यासोबत आहेत. अशी टीका होते की BMCसाठी केंद्रातल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मुंबईपर्यंत यावं लागलं, त्यांना मैदानात उतरवत आहेत. हा खरं म्हणजे शिवसेनेचा नैतिक विजय अशी टीका एक केली जाते. त्याला तुम्ही काय सांगाल? नाही, प्रत्येकानं स्टेटमेंट देऊन प्रत्येकाचं समाधान करून घेण्यापुरतं फार ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. पण शेवटी ते देखील भाजपाचे 2 नंबरचे नेते आहेत. त्यांनी अख्खा देश चालवलेला आहे, त्यांनी अनेक निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि एखाद्या पक्षाला जर वाटत असेल की मला ही महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवता येईल तर मोठ्या नेत्यानं काय येऊ नये. मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये ते आल्यामुळं बाकीच्या कोणाला दुःख व्हावं किंवा त्यांच्यापेक्षा जर चांगलं काम केलं असेल तर त्यांच्यावर टीका करण्याची काय आवश्यकता नाही. मिशन 150 घोषणा झालेली आहे. अर्थात भाजप आपल्या शिंदे गटाच्याच सगळ्या लोकांना बरोबर घेऊन निवडणुका लढणार. पण हे गणित जमणार कसं, समीकरण जुळणार कसे? हे मला एक फक्त आपल्यामार्फत आपल्याला देखील विनंती आहे आणि सांगायचं की आमचा शिंदे गट नाही आहे, आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंचं समर्थन केलेलं आहे. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील ॲफिडेविट केलेलं आहे की आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही ज्यावेळी स्प्लिट कधी होतं, ज्यावेळी आम्ही बाहेर आलो असतो, आम्ही गट तयार करून थांबलो असतो, मग मर्जिंगचा विषय आला असता. आम्ही महाराष्ट्र शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून विधिमंडळामध्ये काम करतोय. त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेतच आहोत आणि शिवसेना भाजपची युती करूनच आम्ही सगळ्या निवडणुका लढवणार आहोत. याचिका प्रलंबित आहेत, नवीन याचिका करण्यात आलेली आहे. आता हा सगळा याचिकांचाच अजून चालू आहे ना, अजून निर्णय कुठे आला आहे? सुप्रीम कोर्टामध्ये मला असं वाटतं की घटनापीठाकडे प्रकरण गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे आणि निवडणूक आयोगामध्ये सुनावणी चालू ठेवावी यासाठी शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये आमच्या वकिलांनी पुढाकार घेतला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयामध्ये आहेत, न्यायालयामध्ये योग्य ते निर्णय होतील.
MIDCच्या माध्यमातून किंवा जे जे उद्योग येतात त्यांच्या माध्यमातून होणारं प्रदूषण हा सध्याला कळीचा मुद्दा आहे. या विषयाला घेऊन काही ठोस विचार केला जाईल का? त्याच्यावरती वारंवार चर्चा होते पण पुढे काहीच होत नाही. आपल्याला सगळ्यांना एक माहिती असेल की MIDCमध्ये एक नियोजन असं केलेलं आहे की तिथली जी संघटना असते ती आणि महाराष्ट्र शासन अशा दोघांनी मिळून तिथे फिल्ट्रेशन प्लांट असतील किंवा स्वच्छतेची जबाबदारी असेल ही घेतल्या पाहिजेत. आणि मी अगदी जबाबदारीनं सांगतो की या सगळ्या संघटना आहेत त्यांच्याशी मी स्वतः 1 to 1 चर्चा करणार आहे. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि त्यांना सूचना माझा विनंती करणार की आपण ज्या ठिकाणी उद्योगधंदे करतो त्या ठिकाणी स्वच्छता राखणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. ह्याच्यात पोल्युशन बोर्डाची देखील जबाबदारी आहे. आता पोल्युशन बोर्ड जर तिथं जातच नसेल, का जात नसेल मला माहीत नाही, पण जातच नसेल तर त्याला पण नाईलाज होता असेल मागच्या वेळेपर्यंत. पण याच्यानंतर पोल्युशन बोर्ड, इंडस्ट्री आणि इंडस्ट्रियलिस्ट ह्यांनी एकत्र राहून MIDC स्वच्छ ठेवली पाहिजे. तुम्ही म्हणाल की गेल्या वेळी नाईलाज होता म्हणजे नेमकं काय? हे त्यांचा नाईलाज होता असेल, पोल्युशन बोर्डाचे ते खातं तर नाही, मी ज्यांच्याकडे खातं होतं त्यांच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. मी अधिकाऱ्यांच्या बाबतीत सांगतोय. कदाचित उद्योजक असतील किंवा उद्योग खातं असेल आणि अधिकारी असतील त्यांचं दुर्लक्ष झालं असेल, पण याच्यानंतर ते होणार नाही. कारण जोपर्यंत हे 3 घटक एकत्र येत नाहीत तोपर्यंत तिथली स्वच्छता आणि तिथलं प्रदूषण मुक्त होणार नाही. सर, एक थेट प्रश्न. महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. क्लोजर नोटीस देतं, प्रदूषण होतं हे दिसतंय, डोळ्याने दिसतंय. बरं, एकाला नाही अख्ख्या गावाला त्याचा त्रास होतोय. आम्ही देखील स्टोरीज घेतल्या होत्या, पण पुढे ॲक्शन होत नाही ना. क्लोजर नोटीस देऊनही पुढे काय ॲक्शन होत नाही. आणि आंतरराष्ट्रीय कंपनी आहेत मोठ्या मोठ्या. क्लोजर नोटीस का दिली जाते याची खरी चौकशी केली पाहिजे. मग ती नोटीसचं काय होतं याची देखील चौकशी केली पाहिजे. म्हणून मी सांगितलं की पोल्युशन बोर्डामध्ये थोडाफार उद्योग खात्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये पोल्युशन होतं आहे ही जर तक्रार स्थानिकांनी केली तर इंडस्ट्री आणि पोल्युशन बोर्ड यांनी एकत्र कारवाई केल्या पाहिजेत. आणि म्हणून 15 दिवसाची नोटीस असते, नंतर परत पोल्युशन राहतं, हे का राहतं याची सविस्तर चौकशी करावी लागेल. पण असं होऊ नये या मताचा मी आहे. याच्याशी तुमच्याशी इंटरव्ह्यू नंतर डिटेलमध्ये सांगतोच, पण असं होतं ना की दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे फुटबॉल करणं चाललंय. MIDCची लोक म्हणतात की प्रदूषण होतंय, कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही, ते MPCB वाले करणार. MPCB वाले म्हणतात ते आमच्या अधीत होत नाही, ते MIDCचं होतं, ते MIDCचं करा. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व्यवहार होत आहेत आणि त्यामुळेच दुर्लक्ष केलं जात आहे. नाही, मी जाहीरपणानं बोललो नाही, पण माझा मतितार्थ तोच होता. या सगळ्यांना एकत्र करून गोल काय हे ठरवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या तिघांनाही एकत्र करून पहिलं तक्रार जी इंडस्ट्रीच्या विरोधामधली पहिली जी होते ती पोल्युशनचीच होते, प्रदूषणाचीच होते. आणि त्याच्यानंतर इंडस्ट्री बंद पडते. आणि इंडस्ट्री बंद पडणार असं वाटल्यानंतर मग इंडस्ट्रीज ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तर सुरुवातीपासूनच जर पोल्युशन नसेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल हे पोल्युशन बोर्डावर आम्ही ठरवू, म्हणजे ही सिस्टीमच बंद होईल. तुम्ही म्हणालात की गोल काय ते ठरवायला लागणार आहे, पण जरा वेगळ्या तुमच्या गोलबद्दल प्रश्न विचारू. म्हणजे ज्या वेळेला मिशन गुवाहाटी सुरू होतं त्यावेळेला आम्ही बघितलं होतं की उदय सामंत उद्धव ठाकरेंबरोबर होते, मीडियाला बाईट्स दिले गेले आणि अचानक नंतर काही तासांनंतर तुम्ही गुवाहाटीला दिसलात. काय नेमकं झालं? तासानंतर नाही, मी जाहीरपणानं महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की मी 3 दिवस तिथं होतो आणि 3 दिवसातली माझी स्टेटमेंट बघा. मी कधीही एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली नाही. माझं प्रत्येक स्टेटमेंट हे होतं की कुणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये, तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करा. एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक कार्यक्षम नेता ज्यावेळी बाजूला जातो त्यावेळी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कोणाची चूक आहे, कोणाचं बरोबर आहे याच्यापेक्षा शिंदेसाहेब परत आले पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करा. पण दुर्दैवानं काय झालं की अनेक माझ्यासारखे तिथे होते, त्यांना असं वाटत होतं की शिंदेसाहेब गेल्यानंतर आता स्पेस निर्माण झालेली आहे, मग आता शिंदेसाहेबांची जागा मी घेऊ शकतो, म्हणून शिंदेसाहेब परतच येऊ नयेत यासाठी जर काही लोकांनी व्यूहरचना केलेली असेल तर त्याच्यामध्ये मी जाहीरपणानं सांगतो. आणि म्हणून मी देखील 3 दिवसानंतर निर्णय घेतला की जर जोडायचंच कोणाला नसेल आणि जोडण्याची भूमिकाच कोण घेत नसेल, आणि म्हणजे इकडे सांगायचं की शिंदेसाहेबांबरोबर बोला आणि तिकडे त्यांचं नेतेपद काढून टाकायचं, इकडे राष्ट्रीय कार्यकारिणी घेऊन निषेधाचा ठराव घालायचा, मग जर जोडायचं असेल तर असं होऊ नये ह्या मताचा मी होतो. आणि मी 3 दिवसानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीला उपस्थित राहून आदित्य साहेबांबरोबर चर्चा करून मी गेलो. मी असंच आणि हे सांगून गेलो की तोडू नका, जोडा. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा माझी पहिली स्टेटमेंट अशी होती की जे मला तिथं क्युरियासिटी होती की गुवाहाटीला गेलेत, कोण म्हणतात गुवाहाटीलाच्या लोकांना मारतायत, तिकडे असं करतायत, आता बघूया म्हटलं जाऊन. पण इतकं फॅमिली वातावरण तिथं होतं, मला आश्चर्य वाटेल तुम्हाला सांगताना की सगळ्यांच्या तोंडातनं हे होतं की ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांनी सगळ्यांना ताकद दिलेली होती, विकासात्मक ताकद दिलेली होती, तर आम्ही शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवला आहे.
आणि त्यावेळी पण मी जोडण्याचा प्रयत्न केला, पण जोडण्याला कोण किंमतच देत नसेल तर मग काय करायचं. म्हणजे सगळं तिथे ओकेमध्ये होतं शहाजी बापूंसारखं. नाही, शहाजी बघा, प्रत्येकाचा टर्निंग पॉईंट असतो. आता मला असं वाटतं की त्यांची पॉप्युलॅरिटी एवढी गेलेली आहे की बच्चनच्या तोडीला शहाजी बापू आमचे आलेले आहेत. प्रत्येकाचं टर्निंग पॉईंट आहे. आज आमचे शहाजी बापू सेलिब्रिटी म्हणून सगळीकडे जात आहेत, पण त्याच्यावर देखील टीका टिप्पणी होते. ते जिथं गेलेले आहेत. आता एक लक्षात ठेवा, म्हणजे माझं एक कॅल्क्युलेशन सांगतो. आता काही लोक ते 50 ओके सगळे ओके हे जे ओरडतात, त्यांना 50वर किती शून्य म्हणजे 50 कोटी माहीत आहेत का हो? 50 कोटी वाटणं आणि 50 कोटी 50 लोकांना देऊन राजकारण करणं एवढं महाराष्ट्रामध्ये फार सोपं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे जे गेले ते भावनेनं गेले आणि शिंदेसाहेबांच्या प्रेमापोटी गेले. हे अजूनही काय ना रुचत नाही आणि म्हणून ते बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. छत्रपती संभाजी महाराजांवर टीका होत राहते, काही त्याचे राजकीय परिणाम होऊ शकतात ना, पण तरी देखील टीका सुरू आहे. नाही, संभाजीराजेंचा कशा पद्धतीनं अपमान केला याचा साक्षीदार मी आहे. म्हणजे संभाजीराजेंनी जे सांगितलं की त्यांच्याकडनं फक्त ॲफिडेव्हिट करून घेतलं नाही, पण त्या ॲफिडेव्हिटमध्ये सगळे जे काय शब्दांकन होतं आणि लिखाण जे होतं त्याचा लेखक मी होतो. जे कॅबिनेट मंत्री म्हणून सांगतात ना, ते कॅबिनेट मंत्र्यांनी लिहिलं ते कॅबिनेट मंत्री मी होतो. आणि काल देखील एका कुठच्या तरी खासदारांनी सांगितलं की संभाजीराजेंची दलाली उदय सामंतनं केली. म्हणजे तुम्ही काय बोलताय, छत्रपती घराण्यांवर अशा पद्धतीनं बोलताय, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्याच्यामुळे ते ठीक आहे ना, निवडणुकीला कळेल सगळ्यांना. तुमच्यावर पुण्यामध्ये असताना तुमच्या गाडीवर जो तुमच्यासोबत जो प्रसंग घडला, पुढे काय आता? नाही, मी जाणार आहे पुण्याला. आता गणपतीची धामधूम असल्यामुळं पोलिसांवर ताण आहे. शेवटी आपण पण माणुसकी नामे देखील वागलं पाहिजे. ठीक आहे, माझा अपमान झाला होता, माझ्यावर हल्ला झाला होता, पण तुम्ही वेगळ्या रूटने जाणार होता, तुम्ही रूट बदललात आणि सभा सुरू झाली, संपली होती आणि तुम्ही अचानक तिकडे गेलात आणि ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असं ऐकायला येतं. त्याच्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे, एखाद्यानं लोकशाहीतनं दुसरा मार्ग स्वीकारला आणि चुकून मी तिथं पोहोचलो म्हणून त्याला ठार मारणे हा पर्याय नाही राजकारणातला. मारण्याचा कट होता. बघा मग तुम्ही, तुमच्याकडेच व्हिडिओ असतील सगळ्यांकडे, कशा पद्धतीनं हल्ला झाला, हातात कुकरी पण होती. तुमच्या गाडीमध्ये तुम्ही लाईट ऑन ठेवला होता, त्यामुळे तुम्ही दिसलात, असं काय आहे का? नाही, आता मला माहीत नाही लाईट चालू होतं की नाही, तर तेवढं तो हल्ला होत असताना लाईट लावलाय, कुठं केवढं भान राहतं. जीव वाचवणं हे महत्त्वाचं होतं. तर लाईट बघतो मी परत तुमच्या त्या व्हिडिओमध्ये लाईट चालू होता की नाही मला माहीत नाही. ओके, शेवटचा प्रश्न घेऊया. हां, यामिनी विषय. सर, एक वेगळा प्रश्न आहे. गोव्याची किनारपट्टी जर पाहायला गेला तर तिथे करोडोची उलाढाल होतीये, त्यामुळे तिथल्या रोजगाराला, तिथल्या स्थानिकांना चांगला व्यवसाय मिळतोय करायला. तिथे शेल्सला परवानगी आहे, बोटीला आहे, मात्र गोव्यापेक्षाही अतिशय सुंदर समुद्रकिनारे आपल्या कोकणाला लाभलेत, पण तिथे अजूनही शेल्सला परवानगी नाहीये. दिली पाहिजे, पण ही देत असताना जो कायदा केला किंवा कॅबिनेटमध्ये विषय आला तो असा होता की 7 वाजता हॉटेलं बंद करायची. जर तुम्हाला बीच पॉलिसी आणायची असेल आणि गोव्यासारखं क्राऊड रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आणायचं असेल तर आता परत असं बोलल्यानंतर आम्ही कल्चर बिघडवतो असं होऊ शकतं. पण 7 वाजता आज माझ्याकडचा रत्नागिरीचा माणूस ज्यावेळी बीचवर जातो तो 7 वाजता 7:30 वाजता जाऊन वडापाव खायला जातो. म्हणजे कामं संपल्यानंतर 6 नंतर बीचवर जाण्याची आपल्याकडे परंपरा आहे. 7 वाजताच जर तुम्ही बंद केलं तर बीचवर जाणार कोण? त्यांना पण ते फॅसिलिटी महाराष्ट्रात गोव्यासारखं शॅक कल्चर येणार आहे का? शक्य आहे का? शॅक पॉलिसी आणली होती ना, पण शॅक पॉलिसी आणल्यानंतर संस्कृती गोव्याची आणावी असं माझं मत नाही. आणि गोव्याचाच पर्यटक फक्त यावा किंवा परदेशातला पर्यटक यावा अशी माझी भूमिका नाही. आज गणपतीपुळ्याला येणारा जो पर्यटक आहे किंवा आध्यात्मिक पर्यटक आहे तो 20 लाख येतो पश्चिम महाराष्ट्रातनं आणि बाकीच्याकडनं 5-1 लाख येतो. मग पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना काय लागतं ह्याचा विचार करून टुरिझम डेव्हलप झालं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गोव्यामध्ये टॅक्सेशन जे आहे ते कशावर कमी आहे आपल्याला माहिती आहे. ते परत मी बोललो तर परत म्हणणं हा आता कसला प्रचार करतो. चला, बाप्पाच्या समोर तुम्ही बरीच आश्वासनं दिलेत. पुन्हा एकदा तुम्हाला यायचं आहे. या आश्वासनांची पूर्ती झाली की नाही हे आम्हीही बघू आणि त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला विचारू. नक्की, थँक्यू. धन्यवाद सर.